आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। युवा सेनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी बबनअण्णा कोळी, वड्डीच्या सुपुत्राची जिल्हास्तरीय नेतृत्वावर झेप, युवकांच्या हक्कासाठी लढण्याचा निर्धार, उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते निवडीचे पत्र, सामाजिक व राजकीय क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव। वड्डी गावचे सुपुत्र, सामाजिक कार्यकर्ते तथा युवा नेते बबनअण्णा कोळी यांची शिवसेना युवा सेनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोळी यांना निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले। त्यांच्या या निवडीने वड्डी गावासह मिरज तालुक्यातील सामाजिक राजकीय क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे। बबनअण्णा कोळी यांनी यापूर्वी शिवसेना तालुका उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे। या काळात त्यांनी सामाजिक उपक्रमासह पक्षाच्या संघटनात्मक वाढीसाठी सक्रिय योगदान दिले। त्यांच्या कार्याची दखल घेत पक्ष नेतृत्वाने त्यांच्यावर आता युवा सेनेच्या सांगली जिल्हा उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे। युवकांच्या प्रश्नासाठी आक्रमकपणे काम करण्याचा निर्धार या निवडीनंतर बोलताना बबनअण्णा कोळी म्हणाले, पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि पूर्ण क्षमतेने पार पडणार आहे। जिल्ह्यातील युवकांचे मजबूत संघटन उभे करून त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी, त्यांच्या हक्कासाठी आणि न्यायासाठी सातत्याने लढा देणार आहे। तसेच शिवसेना व युवा सेनेची संघटनात्मक ताकद वाढवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे। पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी सहकार्य बबनअण्णा कोळी यांच्या निवडीसाठी क्रीडा सेना प्रदेश अध्यक्ष पैलवान चंद्रहार पाटील, जिल्हाध्यक्ष संजय बापू विभूते, मोहन वनखंडे सर तसेच बजरंग भाऊ पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कोळी यांच्या जिल्हा उपाध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे वड्डी गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे। त्यांच्या नेतृत्वाखाली सांगली जिल्ह्यात युवा सेनेचे संघटन अधिक मजबूत होऊन युवकांना संघटित व्यासपीठ मिळेल असा विश्वास शिवसेना व युवा सेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।